वकील पतीकडून पत्नीला अमानुष मारहाण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण. भावाने डायल 112 च्या पोलिसांच्या मदतीने केली बहिणीची सुटका. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव येथे पेशाने वकील असलेल्या पतीने पत्नीला अमानुष मारहाण करत गंभीर जखमी केले. यावेळी या राक्षसी रूप धारण केलेल्या वकिलाने पत्नीला चक्क गुप्तांगावर बेदम मारहाण केली. यावेळी सदर महिलेच्या नातेवाईकांनी 112 ला कॉल करत पोलिसांच्या टीमला त्या ठिकाणी बोलून घेत या महिलेची सुटका केली. जाफ्राबाद पोलीस ठाणे गाठत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालय जालना येथे दाखल केले असून तिच्यावर सध्या जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत महिलेची प्रकृतीची विचारपूस करत योग्य ते उपचार करण्याच्या संबंधित डॉक्टरांना सूचना केल्या आहेत. यावेळी त्यांनी संबंधित विभागाकडे मागणी सुद्धा केली आहे की सदर वकिलाची वकिली सनद रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विजय लहाने वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे. यात मारहाण करणाऱ्या वकिलाचे नाव संदीप लोखंडे असे असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी जोर धरत आहे. मंगलभूमी न्यूज नेटवर्क, जालना. ताई, काय झालं होतं? कोण मारलं तुम्हाला? काय नाव तुमचं? माझं नाव नीता संदीप लोखंडे. माझे पती ते वकील आहेत. त्यांनी मला खूप मारलेलं आहे शेतामध्ये. कारण की मी गहू आणायला गेले ते खायला देत नाही आहे, प्यायला देत नाही आहे मला काही. कारण की माझी मुलगी मी घरी असते, त्यामुळे मी त्यांना मागायला गेले की माझ्या हक्काचं द्या, मला खायला काहीतरी पुरवा. त्यांनी दिलेलं नाही सर. मला 2-3 वेळेस मला टॉर्चर केलेलं आहे त्यांनी. कारण की माझ्या आईवडिलाकडचे तिकडचे आईवडील माझे गरीब आहेत, त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही आहे गोष्टी. मी ऐकले असल्यामुळे मी काही करू शकत नाही सर. त्यांनी मला 5 जणांनी मारलेलं आहे. माझा नवरा, काय नाव आहे त्यांचं? माझ्या भाषेचं नाव नितीन भास्कर लोखंडे, हे नितीन भास्कर सरोदे, सविता भास्कर सरोदे. आणि त्यांची माझ्या नंदाची जीन आहे, तिने दोघांनी इवाई आणि काय नाव आहे त्यांचे? दत्तू सरोदे आणि सविता सरोदे यांनी मारहाण केली का? तुमच्या मालकाचं नाव काय आहे? पतीचं नाव काय? माझ्या मालकाचं नाव ॲडव्होकेट संदीप भिकाजी लोखंडे. या संदर्भात पोलीस स्टेशनला गेले होते का? हो सर, कुठल्या पोलीस स्टेशनला? आम्ही जाफ्राबाद पोलीस स्टेशनला गेले होते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव नीता संदीप लोखंडे. काय सांगाल? तुम्ही आज घाटी रुग्णालयात आले तुमच्या बहिणीला घेऊन. काय प्रकरण होतं? काय नाव? मी अकोला देवीतील रहिवासी आहे. माझी बहीण नीता संदीप लोखंडे खासगावमध्ये दिलेली आहे. तो वकील आहे संदीप लोखंडे, संदीप भिकाजी लोखंडे. आम्ही लग्न लावून दिलेलं होतं जवळपास 2009 त्यावेळेस तिचं वडील होते त्याचे, तोपर्यंत ते चांगले वागले. त्याच्यानंतर आम्ही त्यावेळेस लग्नामध्ये 10-15 लाखाच्या वर खर्च केलेला आहे. त्याला मला वाटतं 8 लाख रुपये हुंडा दिलेला आहे. आणि आता त्यांनी मागं बी 4 वर्षापासून त्यांचे भांडणं चालली झालेली. एक वेळेस त्यांनी गावातील काही मंडळींना आपण मिटून घेऊ म्हणून बोलवलं आणि आमच्यावर खोटे 307 गुन्हा दाखल केलेला आहे वकील असल्यामुळं. त्याच्यामध्ये आम्ही पाहुणे रावळेंनी सगळे गुंतवले त्यांनी. आणि या मागं बी 4-5 वेळेस मारलं. वकील संघाचा दबाव आणून तो आमच्यावर अन्याय करत आहे. तरी मला काहीतरी न्याय यास देण्यात यावा एवढी विनंती करतो. काय सांगाल? तुम्ही आज घाटी रुग्णालयात आला. जाफ्राबाद तालुक्यामधली घटना आहे. एक लेडीज आहे, काय नाव तिचं? नीता संदीप लोखंडे. तिचा नवरा ते वकील आहे. वकील असल्या कारणाने त्याने 2-3 वेळेस तिला जीव मारायचा प्रयत्न केला. आणि आज बी सुद्धा तिला घरामध्ये फाशी देण्याची 4 ते 5 लोकांनी त्या ठिकाणी कोशिश केलेली आहे. जसं आम्हाला त्यांच्या नातेवाईकांना कळवलं होतं, आम्ही त्याला ते पहिले जाफ्राबादच्या हॉस्पिटलमध्ये गेले, त्याने रिफर केलेले आहे. ते जालन्यात आता आलेले आहे. तिच्या गुप्त अंगावर सुद्धा त्यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केलेली आहे आणि तिला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही या घटनेचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध करण्यासाठी करतो. आता CS ला आम्ही कॉल केला होता, तातडीने त्यांना या ठिकाणी आम्ही ॲडमिट केलेलं आहे. आणि जो कोणी तो वकील आहे संदीप लोखंडे म्हणून, तो जाफ्राबादमध्ये जास्तच अन्याय करतो लोकांना असं माहिती मिळते. आणि त्या वकिलाची सनद रद्द करण्याची आम्ही मागणी उद्या जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्फत
या वकील संघाला करणार आहे की त्याची ताबडतोब सनद रद्द करावं आणि त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करत आहे.